नमस्कार, मी माधुरी गद्रे। आज आपण सांबार कसा करायचा ते बघणार आहोत। बऱ्याच प्रकारांनी केला जातो सांबार, तर आज माझ्या पद्धतीने करून बघा। आणि हा सांबार इडली, डोसा, उत्तप्पा, मेदूवडा किंवा भाताबरोबर पण छान लागतो। तर त्याचं आता आपण साहित्य आणि कृती बघूया। या वाटीच्या मापाने घेतलंय मी साहित्य। हा एक मोठा कांदा चिरून घेतलाय, हे 2 टोमॅटो आहेत बारीक चिरून घेतले, ही कडीलिंबाची भरपूर पानं आहेत 25-30, नंतर ही तुरीची डाळ आहे अर्धी वाटी 60 ग्रॅम आहे ही मोहरी आहे अर्धा टीस्पून, जिरा आहे 1 टीस्पून, हा सांबार मसाला आहे 4 टीस्पून। हा घरी बनवलाय मी आणि याचा व्हिडिओ पण केलाय, मी तुम्हाला लिंक देते त्याची, तुम्ही जरूर बघा। नंतर हे चिंचेचे असे 5-6 तुकडे आहेत, या 2 सुक्या लाल मिरच्या आहेत, मीठ लागेल आपल्याला चवीप्रमाणे, कोथिंबीर आहे बारीक चिरलेली अर्धी वाटी, हळद लागेल अर्धा टीस्पून, हिंग अर्धा टीस्पून आणि लाल तिखट आहे अर्धा टीस्पून, अर्थात आपल्या चवीप्रमाणे आपण घ्यायचं आहे। नंतर या भाज्या घालायच्यात आपल्याला सांबारमध्ये। हा दुधी भोपळा सोलून घेतलाय मी, ही अर्धी वाटी आहे। नंतर ही दोडका आहे, हे पण सोलून घेतलंय अर्धी वाटी, त्याचे तुकडे करून घेतलेत। हे वांग आहे अर्धी वाटी आणि या शेवग्याच्या शेंगा आहेत 7-8 तुकडे आहेत त्याचे। तेल लागेल आपल्याला आणि पाणी लागेल। ही तुरीची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आधी, नंतर धुतल्यावर 15 मिनिटं तशीच ठेवायची आहे आणि मग कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे आपल्याला। तर शिजवताना त्याच्यामध्ये ही अर्धी वाटी डाळ आहे म्हणून 1/4 वाटी पाणी घालायचं, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग घालायचं आणि अर्धा चमचा तेल घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये। आणि ही 3 शिट्ट्या कुकरच्या आणि 5 मिनिटं बारीक गॅसवर ठेवायची आपल्याला। या पॅन मध्ये चिंच घ्यायची आपल्याला, चिंचेचे तुकडे, कढीलिंब घालायचा, हा सांबार मसाला आहे यातला 2 टीस्पून सांबार मसाला घालते। पाणी घालायचं आहे आपल्याला याच्यात भरपूर, 2-3 वाट्या। आणि हे आपल्याला व्यवस्थित उकळायचं आहे। उकळून घेते। या कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम केलंय मी, मोहरी टाकून बघूया। मोहरी घालते, जिरं घालते, मोहरी जिरं तडतडलं की कांदा घालते। हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला। या कांद्यावर आता आपण हळद घालू आणि हिंग घालते, म्हणजे करपणार नाहीत त्या गोष्टी। परतून घ्यायचं आहे व्यवस्थित, थोडा रंग बदलायला हवा कांद्याचा। आता या लाल मिरच्या घालते त्याच्यात, लाल मिरच्यांमुळे पण छान चव येईल त्याला। हे थोड्याशा परतून घ्यायच्या आणि टोमॅटो घालते। हा नीट शिजवायचा आपल्याला याच्यात। हे बघा, हे छान 5 मिनिटं उकळवलं आहे व्यवस्थित। आता ह्याच्यामध्ये जे चिंच आणि कडीलिंबाची पानं आहेत ना, ते बाजूला करायचं आहे आपल्याला। चिंच थोडीशी कोळून घ्यायची हाताने आणि पाण्यातनं ते बाजूला करून घेते। हा टोमॅटो व्यवस्थित परतून झालाय आपला। आता हा सांबार मसाला आहे ना, तो घालते, 1.5 ते 2 चमचे घालते। हा भरपूर घालायचा आहे आपल्याला, कारण ह्याचीच खरी चव येते याला सांबाराला। तिखट घालते चवीप्रमाणे, मस्त वास येतो या मसाल्याचा। थोडी वेगळी पद्धत आहे ना ही, असं पाणी उकळून घेण्याची। आता हे पाणी मी करून घेतलंय, ह्याच्यातलं चिंच आणि कडीलिंबाची पानं काढून घेतलीत मी, तर हे घालायचं आहे आपल्याला याच्या कढईमध्ये। हे पुन्हा आपण वापरणारच आहोत शेवटी। गॅस मध्यम करते आणि आता या भाज्या घालायच्या आहेत आपल्याला याच्यात।
दुधी भोपळा घालते. याला थोडासा वेळ लागेल शिजायला. हा दुधी 2 मिनिटं शिजवून घेतलाय मी आणि त्याच वेळेला या पातेल्यात पाणी घेऊन मी शेवग्याच्या शेंगा ठेवल्या उकडायला, कारण त्याला वेळ लागतो ना थोडा उकडायला. आता दोडक्याच्या फोडी घालते आणि वांग्याच्या फोडी घालते. या मी पाण्यात बुडवून ठेवल्या होत्या, काळ्या होतात त्या नाहीतर. आता हे शिजवायचं आहे आपल्याला. झाकून शिजवते. 5 मिनिटं झाली आहे मध्यम गॅसवर. बघूया. हां, शिजली आहे भाजी आणि शेवगा पण शिजला आहे एकीकडे. आता या शेंगा पण घालू आपण याच्यात पाण्यासकट. मध्यमच ठेवायचा गॅस. आता ही शिजलेली डाळ घालायची आपल्याला याच्यात. तर हे जे पाणी राहिलं ना आपलं चिंच आणि कडुलिंबाचं, ते घालते. आणि शिवाय पाणी लागणार आहे आपल्याला त्याच्यात भरपूर, कारण सांबार थोडा पातळ असतो. तर आपल्या आवडीप्रमाणे घालू शकतो आपण पाणी. नीट मिसळून घ्यायचं. अजूनही थोडा पातळ हवा असला तर करू शकतो आपण, कारण ही तुरीची डाळ आहे ना, ती थोडी शिजत आली पुन्हा की घट्ट होत जाते ती, म्हणून थोडं पाणी घालते त्याच्यामध्ये. आणि मध्यम गॅस ठेवायचा. आता अंदाजाने मीठ घालू. थोडी कोथिंबीर घालते आणि आता हे व्यवस्थित उकळायचं आहे आपल्याला. सगळ्या गोष्टी नीट मिसळून येण्यासाठी 5 मिनिटं चांगली उकळी काढायची आहे त्याला. आपल्याला जर थोडं स्ट्रॉंग हवा असला सांबार, स्ट्रॉंग चव आवडत असली तर हा थोडासा जो उरला आहे सांबार मसाला तो असा वरून घालायचा. वरून घातल्याने पण एक छान चव येते त्याला. झालाय आता हा छान उकळून. 5-7 मिनिटं उकळलाय. मस्त वास येतोय सांबारचा. तर आता बाउलमध्ये काढून घेते. हे असं मस्त सांबार तयार झालंय आपलं गरम गरम. तुम्ही खाऊ शकता इडली बरोबर, उत्तप्प्याबरोबर, डोस्याबरोबर. माझ्या या पद्धतीने तुम्ही करून बघा सांबार आणि मला सांगा. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद.